नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र प्रेमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, काल रात्री बारामतीमध्ये शर्यतीच्या बैल खरेदीच्या व्यवहार सुरू असताना गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. निंबूत येथे हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे आणि ते आहेत रणजित निंबाळकर. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गौतम शाजीराव काकडे व गौरव शाजीराव काकडे या दोघा भावासह 3 अनोळखी तरुणावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही सामेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शाजीराव काकडे यांचे मुले आहे. या प्रकरणाची अंकिता रणजित निंबाळकर यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. निंबोत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार गौतम काकडे यांनी पलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या शर्यतीचा बैल खरेदी केला होता. हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा परत मागत होते. मात्र यावरून त्यांचा वादवाद निर्माण झाला. रणजित निंबाळकर हे काल गुरुवारी मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीने बैल नेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांचा काकडे आणि निंबाळकर यांच्या शाब्दिक चकमक होऊन वाद झाला. या वादातून गोळीबार झाला असे सांगितले जाते. या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. रणजित यांना बारामतीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी गौरव काकडे व आणखी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर आली. वडगाव निंबाळकर पोलीस पुढील तपास करत आहेत.